कृष्ण हरे रूप पाहता लोचने लोचनी पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजने साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने तो विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताचे जोडे मनने विठ्ठली आवडे मनने विठ्ठली आवडे आवडे विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर परखोमा देवी बापर घोमा बर देवी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बापर घोमा देवी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा महामाधव बरवा 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 विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तोहा तोहा माधव बरवा माधव बरवा कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम हरि जय जय राम कृष्ण हरे
कृष्ण हरी जय जय राम हरी जय वनी माय दाल्या धाये वणी माय धाया धाय वनी माय दाल्या धाये वणी माय धाया धाय गर्भ अवंतने न पाये गर्भ अवंतने न पाये तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव 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 पुत्राचा विजय पुत्राचा विजय हे पुत्राचा विजय पुत्राचा विजय पिता सुखावत जाय पिता सुखावत जाय पिता सुखावत जाय पिता सुखावत माय पिता सुखावत जाय पिता सुखावत माय तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव सुखे संतोष तो देव संतोष तो देव सुखे संतोष देव सुखे संतोष देव सुखे संतोष तुका म्हणे अमृत सिद्धी तुका म्हणे अमृत सिद्धी हरे तुषा आणि व्याधी हरे तुषा आणि व्याधी हरे तुझा मेदाय करे तुझा मेदाय करे तुझा मेदाय करे तुझा मेदाय तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव सुखे संतोष तो सुखे संतोष तो देव सुखे संतोष तो देव सुखे संतोष तो देव सुखे संतोष तो देव मायवणी ध्याली धाय मायवणी ध्याली धाय मायमणी दाल्या दाया मायमणी दाल्या दाया मायवणी ध्याली धाय मायवणी धाली मायमणी दाल्या दाया मायमणी दाल्या दाया गर्भ आवतने पाहे गर्भ आवतने पाहे तैसे पूजिता वैष्णव गर गर गम गम बद तैसा पूजिता वैष्णव गर्भावतने पाय गर्भावतने पाय तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव माया ध्यान
गर्भ आवन तैने तैसे पूजिता वैष्णव वैष्णव तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष देव सुखे संतोष देव सुखे संतोष सुखे संतोष देव सुखे संतोष देव सुखे संतोष संतोष तो देव सुखे सुखे संतोष तो देव सुखे 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 सुखे
सुखे संतोष सुखे संतोष तू देव सुखे संतोष तू देव तैसा पूजिता कैसे पूजिता विठ्ठला टाळे वाजवा प्रत्येकाने भजन हरी विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 मायवनी धाल्या धाय मायवनी धाल्या धाय गर्भवंतनी न पाहे तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव पुत्राचा विजये पिता सुखावत जाये तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव तुका म्हणे अमृत सिद्धी तुका म्हणे अमृत सिद्धी हरे तृषा आणि व्याधी तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणं उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुडाया दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहेरो विवेकाने जाणे सुगटित समाजा टिकविले महासिद्धांताचे उडरसिकत्व उकलिले ललित रसे तरोतर विला श्री भागवत तरो तया श्री ज्ञानशाते विमलमतीने वंदना नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अक्षत्रया त्रिभुवन पावनी अध्यत्रय जनने देवा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रे जननी देवाचे महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मृदंग वाजवण्याकरता दिनेश महाराज बसले. आधीचे सांग ना. कीर्तनाकरता सेवेकरता उच्चारलेला निवडलेला गायलेला म्हणून दाखवलेला अभंग तुमच्या सर्वांच्या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत वारकरी संप्रदायाचे महामेरू वेदाचं अध्ययन आपल्याच्यानं घडलं नाही. शास्त्र काय आहे हे आपल्याच्यानं कधी पाहणं झाले नाही. पण वेदार्थाचा अवघड असणारा ठेवा सगळ्या जगाकरता ज्यांनी सुलभ केला अशा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील छोटासा 4 चरणाचा मोजक्या शब्दाचा अभंग असून या अभंगात जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवत्व आणि संतत्व या दोघांतलं अभेदत्व आईच्या आणि वडिलांच्या दृष्टीने सुपूर्त करतात. विठ्ठल कीर्तनाला कार्यक्रमाला सेवेला निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्याच्या अगोदर प्रथमतः प्रारंभीला हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे. आपण सगळी मंडळी या मंडपामध्ये कुठल्या कारणाने एकत्रित येत आहे. हे कीर्तनाकरता येण्याचं निमित्त कारण आपणा सर्वांना श्रुत आहे, ठाऊक आहे, माहीत आहे, ज्ञात आहे. पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे, संप्रदायाच्या आचारसंहितेप्रमाणे, संप्रदायाच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे मला ह्या कीर्तनाचं निमित्त कीर्तनाच्या अगोदर व्यक्त करणं आहे, विशद करणं आहे. आणि ते कीर्तनाचं निमित्त म्हणजे असं, आपल्या नाशिक जिल्ह्यामधील पवित्र पुण्य पावन असलेला आपला हा येवला तालुका आणि ह्या येवला तालुक्याचं नाव सध्या महाराष्ट्रभर ज्यांच्यामुळे गाजतं आहे, या येवला तालुक्याचं नाव सध्या महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्यांच्यामुळे झळकत आहे, ते आपल्या तालुक्याचं, आपल्या गावचं रत्न आमचे परममित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय श्री आमचे जिवलग श्रावण महाराज जगताप श्री महाराजांच्या मातोश्री आदरणीय त्या माय मौल्याच्या चरणी प्रथमतः दंडवत करतो. कैलासवासी सौभाग्यवती लहानोबाई दत्तू जगताप या माय माऊलीला आपल्यातनं जाऊन आज 3 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने आजचं हे पुण्यस्मरण आहे. कीर्तनाच्या प्रारंभीला एक वाक्य मी सांगून जातो. पुण्यस्मरण सगळेच जण करतात, सगळ्यांच्याच पत्रिकेमध्ये पुण्यस्मरण हा शब्द टाकलेला असतो. सगळ्यांच्याच पत्रिकेमध्ये अमुक अमुक यांचे प्रथम पुण्यस्मरण, अमुक अमुक यांचे द्वितीय पुण्यस्मरण, अमुक अमुक यांचे तृतीय पुण्यस्मरण. पण पुण्यस्मरण हा शब्द तिथंच सुपूर्त लागतो ज्यांचं स्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, अशाच माणसाचं पुण्यस्मरण होतं. अशाच माणसांचं पुण्यस्मरण घडलं जातं, केलं पाहिजे. आणि त्यापैकी ही एक माय माऊली गेल्या 3 वर्षापूर्वी या माय माऊलीने तिचा हे लोकातला प्रवास संपन्न केला, सुपूर्त केला. देवाघरी आपली जागा निश्चित केली आणि त्या माय माऊलीच्या पश्चात आदरणीय आमचे अण्णा महाराजांचे वडील आदरणीय दत्तात्रय काका जगताप आदरणीय त्यांच्या पश्चात काका आहे
आदरणीय श्री महाराजांचे भाऊ आहे बाळनाथ भाऊ, आदरणीय अंबादास पाटील देवीदास भाऊ पुतण्या आहे, महाराजांच्या भगिनी आदरणीय मंदाताई आहे, संपूर्ण नातवंड परिवार हा गोकुळासारखा परिवार पाठीमागे ठेवून ही माय माऊली 3 वर्षापूर्वी देवाघरी निघून गेली आणि त्या माय माऊलीच्या पुढील इच्छित चांगल्या प्रवासाकरता 3 वर्षापासून चाललेला हा 1 दिवसीय प्रयत्न विठ्ठल 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 करता महाराजांच्या घरी कीर्तन आहे म्हटल्यावर कीर्तन ऐकणाऱ्यांची, कीर्तन करणाऱ्यांची संख्या, गाणाऱ्यांची संख्या, वाजवणाऱ्यांची संख्या ही दुप्पट तिपटीने असणार आहे. बघा, या सगळ्या मंडळीमध्ये माझ्या डाव्या हाताला, माझ्या उजव्या हाताला रती महारथी, एका चढी एक, एकाहुनी एक बळी अशी मंडळी बसलेली आहे, ज्यांची सगळा महाराष्ट्र वाट पाहतो. अशा माणसांचं बोलणं ऐकण्याकरता बसलेले लोक म्हणतात थोडं अजून बोला, थोडं अजून बोला, थोडं वाढवा बोला, थोडं आम्हाला अजून तुमचं ऐकायचं आहे. अशी सगळी तयारीची माणसं कीर्तनाकरता येऊन बसलेली आहे. गुणीजन महाराष्ट्रातली सगळी टॉप मोस्ट गुणीजन आहे. पण या सगळ्यांमध्ये श्रावण महाराजांनी माझीच नियुक्ती केली. महाराजांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन करा. या सगळ्या मोठ्या मंडळी पुढे एक एखादं लहानलं पोरगं उभं करून आणि त्याचं ऐकायला लावणं म्हणजे त्याची मजा पाहणं की काय न जाणू रामदाने काय अर्थ असेल बघा. पण या सगळ्यामध्ये मी सगळ्यांचं तुमचं शेंडेफळ आहे, म्हणजे मी सगळ्यांना तुमच्या लहान आहे आणि म्हणून मला वाटतं या सगळ्यांमध्ये लहानाचा वाटा तुम्ही सगळ्यांनी माझ्या वाट्याला दिला. आजचं कीर्तनातलं चुकीचं काय बरोबर काय काही जरी असलं तरी तुम्हाला ते चांगलंच म्हणावं लागणार आहे, कारण तुम्ही मोठे आहात, मी लहान आहे. विठ्ठल गोड वातावरण कीर्तना करता आहे. इथं कुठल्याच गोष्टीची उणीव नाही, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. सगळ्यांचं नाव घ्यावं ही सगळी नावाच्या पात्रतेची माणसं आहे. पण आता नामउल्लेख करण्यामध्ये या सगळ्या मंडळीचं जर नाव घेतलं तर मला वाटतं मला दोष लागेल. एखाद्या व्यक्तीचं नाव सगळी महन्मनीय व्यक्तिमत्व आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव राहून गेलं तर माझ्या वाट्याला तो पापाचा भाग येईल. म्हणून मी काय गुणाचा नाम उल्लेख न करता आदरणीय पूजनीय श्री महाराजांचे गुरुवर्य बाबा आहे आणि सगळ्या विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या वारकऱ्यांच्या दृष्टीने आदरस्थान आदरणीय आमचे नाना आहे. ही 2 महात्मे कीर्तना करता आहे. या सगळ्या मंडळीमध्ये महाराजांवर प्रेम करणारा महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार मंडळी आहे, गुणीजन मंडळी आहे, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी सगळी तयार राजा परीक्षितीसारखे ऐकणारे श्रोते आहे. या सगळ्या मंडळीच्या चरणी मी साष्टांग भावे दंडवत करतो. अत्यंत अल्प वेळामध्ये 40-50 मिनिटांमध्ये मला कीर्तन करायचं आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघतो. सर्वांनी टाळी वाजवा आणि भजन करा. विठ्ठल आज कीर्तना करता घेतलेला अभंग मोठा गोड आहे. या प्रसंगाला मला हा अभंग घ्यावासा वाटला आणि म्हणून मी हा अभंग मुद्दाम कीर्तना करता निवडला. या अभंगाचा सरळ भाव असा आहे. जगद्गुरू तुकोबराय सांगतात, आईला आमंत्रण दिलं तर गर्भाला वेगळं आमंत्रण द्यायची गरज येत नाही. आई आली की गर्भातलं बाळ तिच्याबरोबर तिथं येतच. तशी वैष्णवांची पूजा केली तर देवाची पूजा वेगळी करायची गरज राहत नाही. नंबर 1. जगद्गुरू तुकोबरायांना हा दृष्टांत कमी पडला. तुकोबराय पुढचा दृष्टांत देतात. मुलाचा समाजामध्ये गौरव झाला, समाजामध्ये मुलाचा नाव लौकिक झाला, पोरगं मोठं झालं आणि पोराच्या गळ्यात हार पडले की बापाच्या गळ्यात वेगळे हार टाकायची गरज येत नाही. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. देवाची पूजा केली की संत खुश होतात, संताची पूजा केली की देव खुश होतो. नंबर 2. आणि जगद्गुरू तुकोबराय यावर न थांबता तुकोबराय पुढे गेले आणि तुकोबराय सांगतात, जसं एखाद्या तहानलेल्या माणसाला पाण्याने तो व्याकुळ व्हावा, पाणी पाणी करता करता फिरावा, त्याला एखादी घागर मिळावी आणि ती घागर पाण्याची नसून अमृताची असावी. अमृत पिल्याबरोबर त्याची तहानही जावी आणि जन्म मृत्यूची व्याधीही जावी. एका अमृताने जशा दोन्ही गोष्टी सफल झाल्या तशी माईच्या आणि बापाच्या सेवेमध्ये सगळ्या गोष्टी सुपूर्त झाल्या असा गोड भाव तुकोबराय आजच्या अभंगात व्यक्त करतात. विठ्ठल चला कीर्तनाकडे आपण निघालो. खरं तर या आईविषयी, पूजनीय लहानूबाईंविषयी, या माय माऊलीविषयी माझ्यापेक्षा बसलेल्या लोकांना जास्त माहिती. तुमच्यापेक्षा या आईपेक्षा मला खूप माहिती कमी हे मी कबूल करतो, मान्य करतो. पण या सगळ्या मुद्द्यांना पूर्ण विराम देऊन एक वाक्य सांगतो. असू द्या बसा. या सगळ्या मुद्द्यांना पूर्ण विराम देऊन एक वाक्य सांगतो. या लहानू आईंची ख्याती, या लहानू आईंची चर्चा, या लहानू आईंचं जीवन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एक वाक्य प्रारंभीला जाऊन सांगतो, ही माय माऊली जर नसती तर महाराष्ट्राला श्रावण महाराज जगताप मिळाले नसते. ही आई जर नसती
तर महाराष्ट्राला हे उभं असणारं गोड लेकरू महाराष्ट्राच्या पदरामध्ये पडलं नसतं. ही उपकार या आईचे बघा. जगद्गुरू तुकोबराय साधू संत असे गोड बोलले. सर्वांनी जीवाचे कान करून कीर्तन बसलेली मंडळी ऐका. हे सगळे माझं ऐकायलाच आलेले आहे, त्याच्यामुळे हे ऐकणारे यांना काय मी सांगत नाही, तुम्ही ऐका बघा, लक्ष द्या. साधू संत असं गोड बोलतात. 10-10, 15-15 पोरं असण्याऐवजी कमी पोरं असावी, मोजकी पोरं असावी. आता शासन सांगतंय हम दो हमारे दो, पण संत याच्याही पलीकडे गेले भाऊ, आणि संत सांगतात जास्त असण्यापेक्षा एकच असावा. पुरे एकची माय पुत्र पोटे, हरे स्मरणे त्या उद्धरे कुळे कोटी. एक पोरगा असावा पण तो चांगला असावा, कमी पोरं असावी पण ती सुंदर असावी, मोजकी पोरं असावी पण ती चांगली असावी. ढेकणाची पिलावळ आपण सगळ्यांनी पाहिली असेल. ढेकून लाखो पोरं जन्माला घालतो, आणि लाखो पोरं जन्माला घालून ढेकणाने म्हटलं पाहिजे आज हे संसार सुफल झाला की लक्ष द्या. ढेकून लाखो पिलावळ जन्माला घालतो, पण ढेकणाची पोरं जगाच्या कामाची नसतात, ढेकणाची पोरं जगाच्या उपयोगाची नसतात. अशी मुलं जन्माला घालावी की कमीत कमी आपल्या पोरांमुळे जगाला सुखाची झोप यावी. विठ्ठल 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 आपल्या पोरांमुळे कमीत कमी जग सुखानं रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोपलं पाहिजे. आपल्या पोरामुळे कुणाची झोप मोडायला नको. खरं तर रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या डोळा लागायला हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे बरं. पुण्य असल्याशिवाय रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या डोळा लागत नाही. तुम्ही बघा, अंथरुणावर पडल्या पडल्या वारकरी दिवसभर एवढा वारीमध्ये चालतो, आणि रात्री झोपायच्या आतच त्याला झोप लागून मोकळी झालेली असते. शय्येवर खाली तो अगदी आपलं स्थानापन्न होण्याच्या अगोदरच त्याचा डोळा लागलेला असतो. पण काही काही माणसं दिवसभर काम केलं असेल, संध्याकाळी झोपताना जर ह्या कानीवरून त्या कानीवर, त्या कानीवरून ह्या कानीवर जर तळमळ होत असेल तर समजून घ्यायचं यानं आज काहीतरी टेबला खालून घेतलंय बघ. जर झोपताना जीव कासावीस होत असेल तर समजून घ्यायचं याच्या झोपण्यामध्ये काहीतरी व्यवहार झाला आहे बघा. तुकोबराय प्रमाण देतात, पळून या गेली झोप होते पाप आडते, पाप आड होते म्हणून पळून या गेली झोप. काहीतरी पापाचा फाटा आडवा होता म्हणून झोप पळून गेली, असा त्याचा आपण आजच्या कीर्तनाच्या सोयीनुसार अर्थ करू. लक्ष द्या, मायबाप चांगली सुखानं झोप लागावी याच्याकरता पोरांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही सगळे वारकरी माणसं आहात. निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये, ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये आपण सगळी चालणारी माणसं आहोत. काही नाही हो, वारकऱ्याच्या बगलामध्ये एक साधीशी 15-20 रुपयाची पिशवी असते, आणि त्या पिशवीमध्ये काही चुरून बचकानं भरलेला राजगिऱ्याचे लाडू नसतात. रस्त्यानं लोक वाटतात म्हणून काही 2-4 डझन किळी त्या पिशवीमध्ये टाकलेली नसतात. जगद्गुरू तुकोबर यांचा एखादा छोटासा गाथा असतो, भजनी मालिका असते, स्वतःच्या नित्याचा लागणारा एक छोटासा कागद असतो, आणि हे सगळं बरोबर घेऊन नुसतं पडला तरी त्या वारकऱ्याचा डोळा लागून जातो. झोप येणे हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. अधिक विस्तार न करता मला हे सांगायचं आहे, या माईचं हे पोरगं, या आईचं हे लेकरू महाराष्ट्रभर जगाला आई काय आहे, बाप काय आहे सांगत सांगत आदरणीय महाराज फिरले. मागच्या काही कालावधीमध्ये बाप कळण्याकरता फार अवघड आहे हे गोड महाराजांनी त्यांच्या वाणीनुसार सांगितलं, आणि कदाचित त्यांच्यामुळे बऱ्याच लोकांना बापाविषयी प्रेम निर्माण झालं. यात नवल नाही. ज्यांना आधी बापाविषयी प्रेम होतं त्यांना त्या प्रेमामध्ये रुंदिगत निर्माण झाली. श्रावण महाराजांनी परमार्थाकरता केलेला त्याग, श्रावण महाराजांनी परमार्थाकरता संसाराला मारलेली लात, श्रावण महाराजांनी परमार्थाकरता केलेले कष्ट, आणि श्रावण महाराजांनी संप्रदायाला दिलेलं योगदान हे सगळं लहान आहे. मी भान ठेवून बोलतोय बरं. श्रावण महाराजांनी परमार्थाकरता केलेला सगळा परिश्रम, परमार्थाकरता केलेला त्याग, संप्रदायाकरता केलेलं स्वतःची जीवाची वनवन हे सगळं लहान आहे. पण ज्या लहानोबाईच्या पोटामध्ये ते राहिले ते पोट फार मोठे. ज्या आईच्या पोटामध्ये ते 9 महिने 9 दिवस राहिले त्या पोटाचं सामर्थ्य फार मोठे. आणि म्हणून त्या पोटाच्या सामर्थ्याचा कुठेतरी उल्लेख व्हावा याच्याकरता आपण हे सगळे कार्यक्रम सोहळे आयोजित करत असतो. जाणकार ऐकणारी सगळी माणसं आहे. याच्या पुढे जाऊन मी थोडंसं अशी अभंगाची भूमिका थोडीशी एका बाजूला तुम्हाला सांगतो. जन्माला आल्याबरोबर माणूस काही माणसांचं ऋण ओझं कर्ज घेऊन जन्माला येत असतो. कुणाकुणाचं ओझं आणतो, कुणाकुणाचं कर्ज घेऊन माणूस जन्माला येतो. लक्ष देऊन तुम्ही कीर्तन ऐकतायत. जन्माला आल्याबरोबर संत वाङ्मय असं सांगतं, माणसाच्या माथ्यावर देव ऋण असतं, माणसाच्या माथ्यावर संताचं ऋण असतं, आणि माणसांच्या माथ्यावर म्हणजे आपल्या आईबापाचं ऋण असतं. शास्त्रीय भाषेमध्ये याला देव ऋण,
ऋषी ऋण आणि पितृ ऋण हे तीन प्रकारचे ऋण घेऊन माणूस जन्माला येत असतो. पैकी देवाचे आपल्यावर उपकार आहे, भगवान परमात्म्याचे आपल्यावर ऋण आहे. काय ऋण आहे अधिक विस्तार न करता एकच ऋण देवाचं आपण सांगू, ज्यानं हे आपल्याला असं फुकट देऊन टाकलं. जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, मयाचे करीन चिंतन, मयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे, जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तया, हे देवाचं ऋण आहे. काय ज्याने हे शरीर आपल्याला दिलं, ज्यानं हा देह आपल्याला दिला, हे देवाचं ऋण आहे. देवाची एवढी ऋण आहे आपल्यावर, तरीसुद्धा आपण ते ऋण मानायला तयार नाही. थोडंसं तुम्ही सगळे लक्ष देऊन कीर्तन ऐकतायत. भगवान परमात्म्याचे एवढे उपकार आहे आपल्यावर, तरी लोक उपकार विसरले हो देवाचे. आत्ता परवा एक असा महाभाग जन्माला आला, तो कॅमेरा पुढे येऊन सांगतो, काय तुमच्या रामाची सांगतात, काय तुमच्या रामाने काय केलं. कदाचित त्याच्यातला राम निघून गेला तर त्याचं काय होईल पत्ता लागणार नाही. जबाबदारीने बोलतोय मी. भगवान परमात्म्याचे ऋण उपकार आपण विसरलो. एक देवाचं ऋण, एक देवाचा उपकार सांगतो आणि माझ्या मुद्द्याला पुढे चालतो, पुढे सरकतो. लक्ष द्या, भगवान परमात्म्याचे एवढे आपल्यावर उपकार आहे, पण ते आपण विसरलो. विज्ञानाच्या बापाला देवाचा मेळ लागला नाही बरं. विज्ञानानं लाखो मशीनं तयार केली. कांदे लावायचं मशीन तयार केलं, कांदे काढायचं मशीन तयार केलं, चहा बनवायचं मशीन तयार केलं, चहा वाटायचं मशीन तयार केलं. प्रत्येकाला आहे ते, मलाही आला आता. विज्ञानानं प्रत्येक मशीनं तयार केली, विज्ञानानं प्रत्येक मशीनाची संरचना केली. पण लक्ष द्या, हिरव्या गवतापासून दूध कसं तयार होतं हे विज्ञानाला अजून समजलं नाही. हे मशीन विज्ञानाचं अजून जन्माला आलं नाही. पण भगवान परमात्म्याने पांडुरंगाने गाय नावाचं असं मशीन तयार केलं, ज्या गायीच्या एका मुखामध्ये हिरवा चारा टाकला की दुसऱ्या बाजूच्या काशेतनं दूध बाहेर निघतं. विज्ञानाचा तृणवाटिता क्षीरही होत नाही, तृणवाटिता क्षीरही होत नाही, तृणवाटिता क्षीर होत नाही, होत नाही, पशु भक्षिता पालटे तेच देये, पशु भक्षिता पालटे तेच देये, तृणवाटिता क्षीरही होत नाही, तृणवाटिता क्षीरही होत नाही, वाटिता क्षीर हे होत नाही, वाटिता क्षीर हे खास सुंदर बघा. आजही आपण एखादा पोषक विषय काढावा, चांगला विषय काढावा, आणि संत वाङ्मयात त्याला प्रमाण नाही असं कधी झालं नाही. फक्त आपण विषय चांगला काढला पाहिजे. असो, लक्ष द्या, चांगला विषय काढला की त्या चांगल्या विषयाला प्रमाण आहे भाऊ. तृणवाटिता अक्षर हे होत नाही, पशु भक्षिता पालटे तेच देय. तृण पाट्यावर किती वाटवा, त्याचं क्षीर म्हणजे दूध होत नाही. पण पशु भक्षिता, एकदा गायीने, गावठी गावरान गायीचं सांगतोय मी, एकदा गायीने ते सेवन केलं की पालटे तेच देही. हे विज्ञानाच्या बापाला अजून कळलं नाही. हे देवाचे उपकार आहे. अजून पुढे सांगतो, मला थोडंसं सांगावं असं वाटतंय.
गव्हाच्या चपातीपासून रक्त कसं तयार होतं अजून जमलं नाही विज्ञानाला. कुठल्या मशीनमध्ये गव्हाची चपाती टाकायची आणि त्याचं रक्त काढायचं समजलं नाही. पण भगवान परमात्म्याने काय मानव नावाचा प्राणी तयार केला, या मुखामध्ये जर अन्न टाकलं तर शरीरात कुठल्या नसामध्ये जाऊन त्या चपातीचं डायव्हर्जन कुठं होऊन आणि कुठल्या इंद्रियामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं रक्तात रूपांतर होतं, हे देवाचे उपकार आहे. हे भगवान परमात्म्याचे उपकार आहे. देवाचे आपल्यावर ऋण आहे, देवाचे आपल्यावर उपकार आहे. चला पुढे. नुसते देवाचेच आपल्यावर उपकार नाही, नुसते भगवान परमात्म्याचेच आपल्यावर उपकार नाही, तर जन्माला येताना माणूस संतांचे साधूचे सुद्धा उपकार जन्माला घेऊन येत असतो. काय झालं असतं ज्ञानोबराय आले नसते तर? काय झालं असतं जर विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज आले नसते तर? काय झालं असतं जर माय मुक्ताबाई जन्माला आल्या नसत्या तर? हे सगळे संत मांदियाळी जर जन्माला आली नसती तर नेमकं झालं काय असतं? एका मुद्द्यात, एका शब्दात, एका वाक्यात सांगतो. कदाचित जर संत मंडळी ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ महाराज आदी करून साधू जन्माला आले नसते तर माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आपण राहिलोच नसतो. माणूस म्हणून जगण्याच्या लायकीला आपल्याला महत्त्वच आलं नसतं. संतांचे समाजावर एवढे उपकार आहे की जगद्गुरू तुकोबराय सांगतात, ठेविता हा पाये जीव थोडा, जीव थोडा, ठेविता पाय जीव थोडा, जीव थोडा, ठेविता पाय जीव थोडा, जीव थोडा, ठेविता पाय जीव थोडा. हे काय सांगू आता काय द्यावे असे पाय जीव थोडा, ठेविता पाय जीव थोडा, काय द्यावे दासी व्हावे उतारा, ठेविता पाय जीव थोडा, ठेविता पाय जीव थोडा. संताच्या पायावर जीव ठेवला तरी तो सुद्धा थोडा आहे. संताच्या पायावर जीव जरी ठेवला तरी तो सुद्धा कमी आहे. हे संताचे उपकार आहे. हे साधूचे आपल्यावरती उपकार आहे. हे संताचे आपल्यावरती उपकार आहे. सगळी बहुश्रुत मंडळी आहे, ऐकणाऱ्यापैकी सांगणारे जास्त आहे, तरी सुद्धा आगाऊपणा करतो. संताचे आपल्यावर किती उपकार आहे. संपूर्ण जगाकरता संस्कृत भाषा ही अनभिज्ञ होती. संपूर्ण जगाकरता संस्कृताची ओळख नव्हती. संपूर्ण जगाकरता संस्कृत काय आहे उमगण्याकरता अवघड होतं. पण कोण नरश्रेष्ठ भगवान विष्णूचा अवतार अलंकापुरीमध्ये धरी अवतार विश्वतरावया जन्माला आले आणि त्या महात्म्याने जन्माला येऊन अवघड असणारी गीता, संस्कृत भाषेमध्ये असणारी गीता संपूर्ण जगाला कळण्याकरता मराठीमध्ये आणली. हे साधूचे संस्कृताची गाठी उघडोने ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडोने ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाथी उघडून ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी. जगाकरता संस्कृत भाषा अवघड आहे, पण ज्ञानोबराय अवताराला आले आणि भाषा तुमच्या आमच्याकरता मराठीमध्ये आणली, सुलभ केली, सोपी केली. हे साधूचे आपल्यावर उपकार आहे. अनेक ट्रान्सलेटर करणारे, भाषांतर करणारे अनेक पंडित जन्माला आले. एवढं एक वाक्य सांगतून पुढे चालतो.
एका भाषेपासून भिन्न भिन्न भाषांमध्ये संवाद करणारे अनेक ट्रान्सलेटर जन्माला आले, पण विश्वमाऊली ज्ञानोबा हे एकमात्र भाषांतर करणारे, ट्रान्सलेटर करणारे असे साधू होते का एका भाषेपासून 56 भाषेत रूपांतर करणारा जगात साधू अजून दुसरा असा कुठं झाला. 56 भाषेचा केला से गौरव, भवार नवीन उभारिले, भवार नवीन महाराज नाशिक गेल्याच भवार नवी नाव उभारिली, नाव उभारिली म्हणजे चाल सुद्धा उभारलेलीच पाहिजे, बरोबर नाही परमेश्वर महाराज. नाव बुडाली असते तर मग चाल त्यांनी बुडालेली लावली असते, पण चाली बुडालेल्या नाहीच बघा भाऊच्या. वा 56 भाषेचा केला असे गौरव, भवार नवी नाव उभारिली. हे ज्ञानोबा यांचे आपल्यावरती उपकार आहे, हे संतांचे आपल्यावरती उपकार आहे, अगणित संतांचे उपकार आहे. पण आता लांबून मी काय तुमचा अधिक वेळ घेत नाही. साधूचे उपकार आहे, देवाचे उपकार आहे, आणि याच्या पलीकडे भाऊ आपल्यावर जन्मदान देणाऱ्या आईबापाचे उपकार आहे. जन्मदात्या आईवडिलांचा आपल्यावरती ऋण आहे, आणि त्या आईबापाचे ऋण किती केले, किती उपकारातनं बाहेर येण्याचा प्रयत्न केला तरी त्या उपकारातनं आपण कधी उतराई होऊ शकत नाही. ही सगळी आमची महाराज मंडळी मोठ्या कौतुकानं आम्ही प्रेमानं समाजाला सांगतो. ह्या 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 चांबड्याचे जोडे जरी आईबापाच्या पायात केले तरी सुद्धा आईबापाच्या ऋणातनं कधी उतराई होणार नाही. होणार नाही म्हणजे प्रयत्नच करायचा नाही असं नाही बरं. आईबापाच्या ऋणातनं, देवाच्या ऋणातनं, साधूच्या ऋणातनं आपण कधी मुक्त होणार नाही. मग त्या भानगडीत पडायचंच नाही, असं कधी करायचं नाही. माणसानं लांबूनच नाही म्हणण्यापेक्षा प्रयत्न करून लढून मेलेलं कधीही चांगलं बघा. ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर उवी सांगतात, मला आठवली. ना तरी रणी येथ झुंजता वेचिले जीवित, करी तरी मोक्ष सुख अनकळीत पावशील. रणांगणावर माणसाने लढावं, लढता लढता मरण आलं तर स्वर्गाची प्राप्ती आहे, आणि लढता लढता विजय झाला ते राज्य आपल्याला मिळतं. ज्ञानोबा सांगतात माणसाने प्रयत्न करावे, माणसाने लढावं. आईबापाच्या, संतांच्या, देवाच्या ऋणातनं उतराई होऊ शकत नाही, पण त्याच्याकरता आपण प्रयत्न करावा. दिवेघाट चढण्याकरता फार अवघड आहे. दिवेघाट चढणं आपल्याच्यानं शक्य होणार नाही, म्हणून घाटाच्याच खालून एसटीमध्ये बसून घरी येण्यापेक्षा 4 वेळा त्या घाटामध्ये सर आपण पडलो तरी चालेल, पण चढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, त्या मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि या ऋणातनं जर मुक्त व्हायचं असेल, संताच्या, देवाच्या, आईवडिलांच्या ऋणातनं जर बाहेर यायचं असेल, तर तुमच्या आमच्या सगळ्यांकरता साधू संतांनी एक सुलभ माध्यम दिलं, त्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल कीर्तनातनं आपण देवाच्याही उपकारातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनातनं आपण साधूच्याही ऋणातनं, साधूच्याही उपकारातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. कीर्तन हे माध्यम असं आहे का जे देवाच्याही ऋणातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. कीर्तन हे माध्यम असं आहे का जे साधूच्याही ऋणातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. आणि कीर्तन हे माध्यम असं आहे का जे आईवडिलांच्या सुद्धा ऋणातनं बाहेर काढण्याकरता आपल्याला मोकळीक देतं, प्रयत्न करतं. कसं करतं लक्ष द्या. सुरुवातीला कीर्तनकार आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या रूपाचं गुणगान गातात, भगवान परमात्म्याला नमन करतात, देवाची स्तुती करतात. हे देवाच्या ऋणातनं आपण बाहेर येण्याकरता प्रयत्न आहे. मध्यंतरी साधू संतांची भजनं आपण गातो, संत महात्म्यांची उपकार आपण व्यक्त करतो, संत महात्म्यांची कीर्ती आपण कीर्तनातनं गातो. हे संताच्या ऋणातनं बाहेर येण्याचं माध्यम आहे. आणि या माय माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेलेल्या त्या माय माऊलीच्या आठवणीला उजाळा देणं, हे त्या माय माऊलीच्या उपकारातनं बाहेर येण्याचा एक प्रयत्न आहे. कीर्तन हे तिन्ही ऋणातनं माणसाला बाहेर काढतं, म्हणून श्रावण महाराजांनी कीर्तनाची योजना केली. विठ्ठल न करावी तर काय करावी बघा. या माय माऊलीने या असलं रत्न महाराष्ट्राला दिलं. ही सगळी माणसं श्रावण महाराजांच्या प्रेमापोटी इथं जमलेली आहे बघा.
आज ह्या सगळ्यांना प्रत्येकाला कार्यक्रम आहे, या सगळ्यांना प्रत्येकाला ज्याचे त्याचे सप्ते होते, या सगळ्यांना प्रत्येकाला ज्याचे त्याचे कीर्तन प्रवचनं होते. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माने पाचारिता नोहे आरानुक तैसे येती लोकप्रितीसाठी. जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी आऊसाहेब एकदा म्हटल्या की हे लोक तुम्ही एवढे घरी बोलून घेतात, घरच्यापेक्षा बाहेरच्याला साखर जास्त लागते असं जिजाऊ म्हणतात. बाहेरच्यांना साखर जास्त लागते, तुम्ही कशाला एवढी माणसं घरी बोलून घेतात. तुकोबराय सांगतात, अगं आवले, ते आपल्या घरी येतात म्हणजे तुझ्या घरचा चहा पिण्याकरता, तुझ्या घरचं नासवण्याकरता येत नाही. तैसे येती लोकप्रितीसाठी. हे सगळी माणसं श्रावण महाराजाच्या प्रेमासाठी इथं जमली बघा. या सगळ्या माणसांचं श्रावण महाराजावर प्रेम आहे म्हणून इथं जमली. नाहीतर निसर्गाचा असा नियम आहे, एक न्हावीदादाकडे दुसरा न्हावीदादा गेला तर तो त्याचे पैसे घेत नाही, एक सुताराकडे दुसरा सुतार गेले तर तो त्याचे पैसे घेत नाही, एका सोनाराकडे दुसरे सोनार गेले तर तो त्याचे पैसे घेत नाही, एका महाराजाकडे. भाऊ सांगू का पुढचा आता, म्हणजे असं असतं बघा. ते ही सगळी माणसं श्रावण महाराजाच्या प्रेमासाठी इथं आली. ही सगळी माणसं सगळे कामं बाजूला ठेवून, सगळी मोठी मोठी कार्यक्रम बाजूला ठेवून फक्त महाराजांच्या प्रेमाकरता इथं आली. आणि मी सुद्धा प्रेमासाठीच आलोय बरं महाराज. तुम्ही माझ्या एवढ्याच सांगू राहिले, तुझं बाजूला ठेवलं, मी सुद्धा प्रेमासाठीच आलोय. एक थोडीशी प्रस्तावना जास्त लांबवण्यापेक्षा अभंग मोठा घोडे. तुकोबराय या अभंगात मनातला गाभा व्यक्त करून जातात. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, माणसानं कुणाच्या तरी आश्रयाला जीवन जगलं पाहिजे. फार गोडे, लक्ष देऊन कीर्तन ऐका. माणसानं कुणाच्या तरी आश्रयाने स्वतःचा विहार केला पाहिजे. माणसाने कुणाच्या तरी आश्रयाला राहिलं पाहिजे. इतरांच्या आश्रयाला राहण्यापेक्षा माणसाने एकतर देवाच्या आश्रयाला राहावं, नाहीतर माणसाने एकतर संताच्या साधूच्या आश्रयाला राहावं. देवाच्या आश्रयाला का राहावं? जो देवाजवळ गेला, जो देवाजवळ राहिला, भगवान परमात्मा त्याला कुठली गोष्ट कधी कमी पडू देत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचं पहिलं पान काढा 10व्या अध्यायाचं. ज्ञानोबा 2-4 ओव्या सांगतात. ओवी नंबर 1, मागा दूध दे मनितली यासाठी, अवघ्या क्षराब्दीची करुणी वाटी, ठेविली दुर्जटी उपमन्यू पुढे. एक घोटभर दूध मागायला देवाच्या बरोबर गेला, दुधाचा सागर देऊन टाकला. देवा, वडिलांच्या मांडीवरून मला माझ्या सावत्राईने उठून दिलं, मला बसण्याकरता चांगली जागा दे. बोल, कुठली जागा देऊ? येवला लासलगाव देऊ, चांदवड देवळा देऊ, कुठली जागा पाहिजे? देवा, अशी जागा नको, ज्या जागेवरनं मला कुणीच उठवणार नाही अशी जागा दे. अडळपदी बाळ देवाच्या बरोबर गेला, अडळ पदावर जाऊन विराजमान झाला. देवाच्या बरोबर राहावं, देवाचा आश्रय घ्यावा, फायदाच आहे. पुढे चला. नाही देवाच्या आश्रयात राहता आलं तर माणसाने साधूच्या संताच्या आश्रयात राहिलं पाहिजे. संताच्या आश्रयात राहिलं तरी सुद्धा मोठा फायदा आहे. काय फायदा आहे? जर एकदा तुम्ही संताच्या जवळ गेला, जर तुम्ही एकदा साधूच्या जवळ गेला, तुकोबराय सांगतात, पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ, पाळी पंढरीनाथ, लळाचा पाळी पंढरीनाथ. तरी तेजे हाती पाय पंढरीनाथ, पाळी पंढरीनाथ, उद्धवा धरतीच्या हाता संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. जर एकदा तुम्ही संताच्या आश्रयाला गेला, जर एकदा तुम्ही साधूच्या जवळ जाऊन राहिला तर देव सुद्धा त्यांचा लळा पाळतो. साधूचा आश्रय करावा, नाहीतर देवाचा आश्रय करावा. पण तुम्ही बारकाईने कीर्तन ऐकतायत, या समाजामध्ये काही काही नास्तिकवादी माणसं अशी जन्माला आली की जी माणसं देवाच्याही आश्रयात राहत नाही आणि जी माणसं संताच्याही आश्रयात राहत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आधी करून सगळ्या संतांनी अशा माणसांना वेळोवेळा सांगितलं, पाया पडतो तुमच्या, एकतर देवाचा आश्रय घ्या, देवाच्या आश्रयात तरी जा. लागून या पाया विनवितो तुम्हा, करे टाळी मुखी नाम, मुखी नाम,
दुखीना, तुमच्या पायाला लागतो. हे सगळं काहीतरी बाजूला सोडून देवाचा कमीत कमी आश्रय घ्या. वेळोवेळी तुकोबरायांनी सगळ्या साधू संतांनी सांगितलं, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. वेळोवेळी संतांनी सांगितलं, ऐसे ते साधना करा काही, करा काही, ऐसे साधना करा काही, ऐसे ते साधना करा काही, करा काही, ऐसे ते साधना करा जेने नाही जन्म यमाची यातना, ऐसी साधना करा काही काही, ऐसी साधना ऐसे ते साधना करा काही. चालू गाडीमध्ये रिवर्स टाकणं फार अवघड असतं बा. ऐसे ते असं काहीतरी करा, देवाच्या बरोबर जा, देवाचा आश्रय घ्या. नाही देवाचा आश्रय घेता आला तर संतांच्या आश्रयात राहा, पण कुणाचा तरी आश्रय करा. वेळोवेळी तुकाराम महाराजांनी समाजाला सांगितलं आणि जगद्गुरु तुकोबरायांचा परिणाम समाजावरती झाला. ज्या वेळेस एखादं तत्व आपण अंगीकारतो ना, एखाद्या तत्वाला आपण खरं उतरतो ना, त्यावेळी समाज जगाला खऱ्या अर्थानं ते समाज तरी ग्राह्य धरतो, पण त्याला आपण खरं उतरलं पाहिजे. आदरणीय श्रावण महाराजांचे वडील त्यांच्या घरामध्ये सुखी आहे. श्रावण महाराजांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर सतत हसरा आहे. श्रावण महाराजांचा बाप चेहऱ्याने सदा श्रीमंत आहे, म्हणूनच त्यांनी जगाला बाप सांगितलं आणि समाजाने तो ऐकला. आपलं तत्व, आपली आचारसंहिता तशी असेल तरच समाज ऐकतो, अन्यथा समाजावर त्याचा परिणाम, त्याचा पगडा बसत नाही. याच्याकरता ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अजून एक दुसरा दृष्टांत सांगतात. पित्तरपाटा सध्या चालू आहे. हंगामातला दृष्टांत देतो. हंगामातला पित्तरपाटा सध्या चालू आहे. खीर घोटण्याकरता ते पदार्थ असतं, काय म्हणतो मावशाव आपण त्याला, खीर घोटण्याकरता वस्तू म्हणतात. हा तालुका येवला आहे, वस्तू म्हणतात. लक्ष द्या. खीर घोटण्याकरता जे काही असतं, घोट्या म्हणतात बघा त्या. आणि तो घोट्या खीर घोटतो. आबा खीर घोटतो तो घोट्या, आणि खीर घोटून माझ्याकडे लक्ष द्या, जावयाला वाढतो, व्याहायला वाढतो, पोरीला वाढतो, पोराला वाढतो, सगळ्या कुटुंबाला वाढतो, पण त्याच्यातली यत्कच्ची सुद्धा खीर चाटत नाही. कोण? घोट्या. तोच गोट्या. मी घोट्याचं सांगू राहिलो. सगळ्या समाजाला हे घ्या, ते घ्या, असं घ्या, तसं घ्या, अमकं घ्या, यत्कच्ची सुद्धा स्वतः चाटत नाही. कोण? घोट्या. स्वतः तुकोबराय सांगतात, आपली आचारसंहिता जर तशी नसेल तर अण्णा समाजावर त्याचा परिणाम दिसणार नाही ना, समाजावर परिणाम दिसणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांची आचारसंहिता त्या मापाची होती, समाजावर परिणाम दिसला. आणि काही माणसं तुकोबरायांकडे आली आणि तुकोबरायाला सांगायला लागली, कुणाचा आश्रय करू सांगा, देवाचा आश्रय करू का संताचा आश्रय करू? तुकोबराय म्हटले, वेडे झाले का? अरे बापा हो, संत देव म्हणायला जरी नावं दोन असली पण त्यांच्यात भेद नाही. म्हणायला जरी नावं दोन असली पण निमित्त त्या प्रतिमा त्यांच्यात आणि एक देवाच्या आश्रयाला गेला आणि एक संताच्या आश्रयाला गेला. बऱ्याच दिवस आश्रय केला, पण कालांतराने दोघं वाद घालायला लागले. संताच्या आश्रयाला राहिला तो म्हणतो मी मोठा, देवाच्या आश्रयाला राहिला तो म्हणतो मी मोठा. इतका वाद पेटला. आश्रयाला नव्हते तेव्हा भांडणं नव्हती. ही पोरजी आहे तेव्हा भांडणं नव्हती, पण जेव्हा आश्रयाला आली आणि देवावाला म्हणतो मी मोठा, संतावाला म्हणतो मी मोठा, बऱ्याच दिवसानं तुकोबरायांनी त्या साधकांना विचारावं, झाला का रे काही परिणाम? संताच्या आश्रयात राहिले, देवाच्या आश्रयात राहिले, काही परिणाम झाला का? ते म्हणतात नाही, वाद वाढायला लागले. देवावाला म्हणतो मी मोठा, संतावाला मी म्हणतो मी मोठा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, इतक्या वेळेस आकाश महाराजांच्या मुखातून काय ऐकलं? देव आणि संत वेगवेगळे नाही म्हणे, थोडा तरी फरक असेल. असं नाही, थोडा तरी फरक असेल, असं होऊ शकत नाही. देवात आणि संतात यात कचित थोडा तरी फरक असेल. याच्याकरता एक ग्राम्य दृष्टांत तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी टाळी वाजून भजन करा. विठ्ठल
आपल्याला इथं जवळ बैलाचा बाजार कुठं आहे? येवल्याला. येवल्याला बैलाचा बाजार आहे. येवल्याला बैलाचा बाजार. समजा एखादा माणूस गेला आणि बैलाच्या बाजारामध्ये, बैल बाजारातनं जर त्यांना अशी जोडी, सारखी जोडी, एकदम डिक्टो दिसायला सारखी, अशी सारखी जोडी जर त्यानं खरेदी केली आणि सारखी जोडी घेऊन तो घरी आला आणि समाजाला सांगू लागला, हे सारखी बैल जोडी बरं, यात कच्चे सुद्धा फरक नाही, दोन्हीचे कान सारखे, दोन्हीचे डोळे सारखे, दोन्हीचे नाही काहीतरी फरक असेल. नाही म्हटला जरा सुद्धा बदल नाही. एक आला, अरे म्हटला थोडा तरी बदल असेल. नाही म्हटला अजिबात बदल नाही. दुसरा म्हटला थोडा तरी. तो म्हटला अजिबात बदल नाही. एक म्हटला, अरे एक बैल मागचा पाय मारत असेल, एक बैल पुढचा पाय मारतो कधी, काय करावं? अजिबात तसा फरक नाही. पण संतात आणि देवात एक फरक आहे. कसा फरक आहे? जीवाचे कान करून ऐका. देवाची जर तुम्ही सेवा केली, फरक सांगतो संतांतला आणि देवातला. देवाची जर आपण सेवा केली तर कदाचित संत सेवा घडेलच की नाही मला माहीत नाही. देव सेवा जर आपण केली तर त्यात साधू सेवा येईलच की नाही असं मला माहीत नाही. पण संत सेवा जर केली, साधूची सेवा जर आपल्याकडनं घडली, तुकोबराय सांगतात, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, केल्या पावे सेवा, केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची केल्या पावे सेवा. संताची सेवा जर केली तर देवाची सेवा घडते. संत सेवेमध्ये देव सुद्धा येतो. संताची सेवा घडली तर देवाची प्रयत्न, देवाची सेवा करायची वेगळी गरज राहणार नाही. संत जर पूजले तर देव वेगळा पूजायची गरज राहणार नाही. संताकडे जर आलं तर वेगळं देवाकडे जायची गरज नाही. हा भाव तुकाराम महाराज देवाची सेवा घडेल म्हणजे घडेल. पण संताची पूजा आपण केली पाहिजे, संताची सेवा केली पाहिजे. एकनाथ महाराज भागवतामध्ये गोड 2-3 ओव्या आजच्या कीर्तनाला समर्पक अशा जन्माला घालतात. एकनाथ महाराज सांगतात, त्यांची सेवा न करिता जो माझी सेवा करी सर्वथा, तेने मज हानीतल्या लाता की तो माझ्या घाता प्रवर्तला. काय एकनाथ महाराजाचं बारीक ऑब्झर्वेशन आहे. एकनाथ महाराज सांगतात, एखाद्यानं, एक देव सांगतो, एखादा जर ग्रहस्थानं भगवान परमात्म्याची पूजा संतांना बाजूला धिक्कारून जर करत असेल आणि माझ्यावर जर फुलं टाकत असेल आणि संतांचा जर अपमान करत असेल तर त्याने माझा हानीतल्या लाता, त्यानं माझ्या उरावर लाता मारल्याचं, लत्ता प्रहार केल्याचं पाप त्याला लागतं. संत माणसानं कधी धिक्कारू नये. उलट देव पूजा करता करता जर दारात
संत आले तर महाराज सांगतात देव सारा वापरते, देव सारा वापरते, सारा वापरते, देव सारा वापरते. संत पुजावे आरती, 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 संत पुजावे आरती. देव बाजूला करावा पण संताची पूजा करावी. संत पूजा केली की देव आपोआप जोडला जातो, देवाची आपोआप पूजा होते. या मुद्द्याला हाताळत असताना वेळ आपल्याकडे फार कमी राहिला. एकनाथ महाराजांनी पुढचा फार गोड दृष्टांत सांगितला. आधी महाराजांच्या नाथांच्या भागवतात ती ओवी सांगतो तुम्हाला आणि मग दृष्टांताचा आविर्भाव तुमच्या पुढे व्यक्त करतो. लक्ष द्या, ओवी फार सुंदर आहे, गोड आहे. एकनाथ महाराज सांगतात बालक एक एकुलता, त्याच्या उरी हानीतल्या आला आता, मग पाटोळाही नेसविता माता कैशी संतोष आहे. काय एकनाथ महाराज गोड वर्णन करतात. एकदा काय झालं म्हणे, एका मोठ्या शेठजीच्या घरी सत्यनारायणाचा काहीतरी प्रसाद होता आणि त्या शेठजीने एका आईसाहेबाला जेवणाचं निमंत्रण दिलं. तो शेठजी असा होता की तो माशी जरी थाटावर येऊन बसली तरी ती माशीसुद्धा डाव्या हाताने उचकायचा. भाव तुम्हाला कळाला असेल. थोडंसं जाईल म्हणून काय काय माणसं माशी पिठावर बसली तिचे सुद्धा पाय झटकून घेतात. एवढं कुणी करत नाही पण सांगण्याकरता अलंकार पुरेसा आहे म्हणून लक्ष द्या. तो शेठजी जरा पोचलेला होता. त्यानं सांगितलं आई तुम्हाला माझ्या घरी जेवायला यावं लागेल. आजच्या कीर्तनाला हे मला पुरेसे म्हणून सांगतो. आई तुम्हाला माझ्या घरी जेवायला यावं लागेल. ती माय जेवायला आली, जेवायला बसली. पण कौतुक असं, आई पुढं आली की पोरं पदराला लटकून मागं येताच. आई जर पुढे आली तर लेकरू तिचा पदर धरतन त्या घरी जेवायला येतच. ती माय तिथं आली आणि तिचं लहान पोर सुद्धा तिथं आलं, ते लेकरू सुद्धा तिथं आलं. पण शेठजी एवढा बिलिंदर निघाला. शेठजीने सांगितलं हे पोरगं कशाला इथं आणलं, जेवायचं आमंत्रण तुला दिलं होतं ना, हा पोरगा तू इथं का बोलवला ते तुम्हाला सांग. पोराला बोलवायचं काय कारण. शेठजीने त्या पोराला उभं केलं. उठ, तुला आमंत्रण होतं का, तू कशाला जेवायला आला. शेठजीने त्या पोराच्या खाडकन कानाखाली लावली आणि त्या पोराला घराच्या बाहेर काढून दिलं. चालले, जेवणाचं आमंत्रण तुझ्या आईला होतं, तुला आमंत्रण होतं, तू इथं का जेवायला आला. आणि त्या माय पुढे ताट भरून पक्वानं आणून ठेवले. कीर्तन ऐकताय तुम्ही सगळेजण. ताट भरून पक्वानं आणून ठेवले. पण तिने पाहिलं माझं लेकरू लाता मारून यानं घरातनं बाहेर काढलं. तिने ते ताट दर्शन करून बाजूला लोटलं. धिक्कार असो तुझ्या जेवणावर, मेल्या, माझ्या लेकराच्या उरामध्ये लाता मारतो आणि ताटं भरून पक्वानं मला वाढतो. कुठली माय महाराष्ट्रातली जेवेल, कुठली जगातली माय जेवेल. तिने ते ताट बाजूला लोटून दिलं. मग तो घरामध्ये गेला आणि त्याचं कपाट उघडलं आणि कपाटातनं एक महावस्त्र, चांगली सुंदर भरजरी जरीची पैठणी बाहेर काढली. एकनाथ महाराज त्यांच्या भाषेमध्ये त्याला पाटोळा म्हणतात. तो पाटोळा घेऊन आला आणि त्या माय माऊलीला सांगायला लागला हा पाटोळा तुला घे, तुझं पोरगं बाहेर उसकल्यानं तू नाराज झाली ना, हा पाटोळा तू नेसून घे, पण तू माझ्या घरी जेवण कर. किती सोन्याच्या तारांची साडी घातली तर ती माय जेवण करेल, ती आई ते अन्न खाईल. ती आई निघून गेली. एक आई निघून गेली म्हणून शेजारच्या घरातनं त्यानं दुसरी माय माऊली जेवायला बोलवली आणि जेवण करता करता तिने जेवण केलं. पण तिने विचारलं का हो, शेजारच्या घरची माय तुम्ही जेवायला बोलवली होती, तिला का बाजूला काढून दिलं. नाही म्हटले, आमंत्रण मी तिला दिलं होतं आणि ती तिचं पोरगंही बरोबर घेऊन आली. एका आमंत्रणात मी दोघायला कसं काय जीव घालू. त्या दुसऱ्या आलेल्या आईने सांगितलं आता पण तुम्ही एक नाही दोघंच जीव घातले. म्हणे कसं काय, मी सुद्धा माझं पोरगं बरोबर घेऊनच आली. म्हटले तू म्हटला कुठं आहे तुझं पोरगं. एवढाच आहे फरक का तिचं पोरगं पदर धरून आलं पण माझं पोरगं माझ्या पोटात आहे. अजून मी त्याला काही जन्म दिला नाही पण माझं बाळ माझ्या पोटात मी सोबतच घेऊन आले. जसं आईला आमंत्रण एकदा मिळालं की लेकराकरता वेगळं आमंत्रण द्यायची गरज राहत नाही. ऐसा मायाचा आणि लेकराचा जिव्हाळा जगद्गुरु तुकोबरा अभंगा मायावणी दाला धाया, मायावणी दाला धाय, मायावणी दाला धाय, मायावणी दाला धाय, मायावणी दाला
तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तोपर्यंत आपण हार काढू. मायावनी दलदाय मायावनी दलदाय मायावनी दलदाय मायावनी दलदाय. मंदाताईंवरती आहे यात नवल नाही, यात कुण्याही प्रकारची शंका संशय घेण्याचं कारण नाही. तिच्यामुळे या 3 भावंडांना हे जग मिळालं आणि तिच्यामुळे या प्रपंचाला मोठी गती मिळाली, मोठी चालना मिळाली. पण जगद्गुरू तुकोबरायांनी नुसतं आईलाच या अभंगामध्ये घेतलं यात नवल नाही. जगद्गुरू तुकोबरायांना बापसुद्धा या अभंगामध्ये घ्यावासा वाटला. या समाजामध्ये कितीतरी क्रांती करणारे क्रांतिकारी पोरं जन्माला आली. संपला माझा वेळ, शेवटचे 5-7 मिनटं घेतो आणि थांबतो. या समाजामध्ये कितीतरी क्रांतिकारी मोठी मोठी कार्य घडवून दुर्गामी कार्य घडवणारी पोरं जन्माला आली. पण ती पोरं जर समाजामध्ये मोठी झाली, त्या पोरांच्या गळ्यामध्ये जर हार पडले आणि त्या पोरांना जर समाजाने हातावरती घेतलं तर घरी असणाऱ्या बापाच्या गळ्यात वेगळा हार टाकायची गरज नाही. आदरणीय दादा जर कुठं कीर्तनाला श्रावण महाराजांबरोबर गेले असतील आणि श्रावण महाराजांच्या गळ्यामध्ये जर फुलाचा मोठा हार पडत असेल तर दादांना असं वाटत असेल का देवा बस हा हार माझ्या गळ्यामध्ये पडतोय, माझ्या गळ्यामध्ये मला वेगळा हार टाकायची गरज नाही, माझ्या गळ्यामध्ये माझ्या अंगावर वेगळी फुलं टाकायची गरज नाही. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. पोरगं मोठं झालं, पोराचं नाव महाराष्ट्रात वाढलं की बापाला वाटतं माझंच नाव मोठं झालं, बापाला वाटतं मीच समाजामध्ये मोठा झालो. श्रावण महाराजांनी समाजाकरता बाप काय आहे त्यांच्या गायनातनं दाखवलं. मी श्रावण महाराजांना जरी विनंती केली की आदरणीय वडिलांविषयी दादांविषयी एकदा ह्या कार्यक्रमामध्ये बाप गाऊन दाखवा, तर त्यांना गाता येणार नाही भाऊ, त्यांना म्हणता येणार नाही, त्यांना सांगता येणार नाही. त्यांनाही माहिती आहे त्यांच्या बापाच्या हृदयामध्ये उरामध्ये त्यांच्या बापाकरता माया आहे. त्यांनाही माहिती आहे त्यांचा बाप त्यांच्याकरता काय आहे. ती त्या बापाकरता हे वाक्य ते बोलू शकले असते. नाही महाराज, बाप हे नातं पार जिव्हाळ्याचं असतं. आदरणीय भाऊंची मागच्याच कार्यक्रमामध्ये सांगून गेलो. एवढा मोठा सप्ताह श्रावण महाराजांनी केला, एवढी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराजांनी इथं आणली. पण आदरणीय भाऊ सामान्य श्रोत्यासारखी इथं बसलेले होते. साधा कार्यक्रम आपल्या घरचा राहू द्या, बाप गेटवर उभा असतो, या 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 राम 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 नमस्कार नमस्कार या या जेवण केल्याविना जाऊ नका. पण एक साध्या वारकऱ्यासारखा माणूस इथं बसलेला होता आणि आदरणीय दादा येणाऱ्या माणसाकडे न पाहता कीर्तन ऐकत होते. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय. समाज माझ्या श्रावणचं नाव घेतोय, समाज माझ्या पोटच्या पोराचं नाव घेतोय, समाजात माझ्या पोराला मान्यता आहे, मला मोठं म्हणायची गरज नाही. माझ्या लेकराला तुम्ही मोठले म्हणले तर मलाच त्याचं मोठेपण सगळं मिळालं. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय. तुकाराम दादावरती परमेश्वर महाराजांनी फुलं टाकली. तुकाराम दादांनी गोड मृदंग वाजवला म्हणून परमेश्वर महाराजांनी तुकाराम दादावरती फुलाचा वर्षाव केला. पण ही पडलेली फुलं श्रावण महाराजाच्या अंगावर होती. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जा. ही पडलेली फुलं श्रावण महाराजाच्या अंगावर होती. बापाच्या अंगावर वेगळी फुलं टाकायची गरज नाही. आणि जगद्गुरू तुकोबरायांना हे सगळं कमी पडलं. आणि तुकोबराय सांगतात, ताणलेल्या व्याकुळलेला ग्रस्त जशा अमृताच्या शोधामध्ये पाण्याच्या शोधामध्ये जावा आणि एखाद्या झाडाच्या खाली त्याला घागर सापडावी. ती घागर काय पाण्यानं भरलेली नव्हती. तुकोबरायांनी सांगावं त्याला अमृताने भरलेली घागर मिळावी. त्या घागरीतलं तो पाणी पिला, त्याची तृषा तहान भागली यात नवल नाही. त्या घागरीतल्या पाण्याने जन्म मरणाची त्याची जशी व्याधी संपावी तसं एका वैष्णवात देव सुद्धा येतो. हा शेवटचा अंतिम दृष्टांत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतो. तुका म्हणे अमृत शेती, तुका म्हणे अमृत शेती, तुका म्हणे अमृत शेती, तुका म्हणे
अमृत सिद्धी हरे तृषा आणि व्याधी हरे तृषा आणि व्याधी हरे तृषा आणि व्याधी तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव हरे तृषा आणि व्याधी हरे तृषा आणि व्याधी तैसे पूजिता वैष्णव तैसे पूजिता वैष्णव सुखे संतो शतो देव देव सुखे देव सुखे हाय संत यतो देव देव सुखे देव संतोषतो देव बाई दत्तात्रय जगताप या मायमौलीला तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय देवीदास भाऊ अंबादास भाऊ त्यांचे पुतणे असतील, बाळनाथ भाऊ, आदरणीय आमचे श्रावण महाराज असा संपूर्ण परिवार असेल, या परिवाराने एकत्र येऊन त्या मायमौलीच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न केला. आज त्या मायमौलीला वरून हा सोहळा पाहण्याकरता देवानं आयुष्य द्यायला पाहिजे होतं. श्रावण महाराजांचा पुढचा भविष्यकाळ एवढा उज्ज्वल येणार आहे आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये हे रत्न एवढं मोठं होणार आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं माझ्या कूस पवित्र करून महाराष्ट्रभर लेकरू फिरणार आहे. हा सोहळा पाहण्याकरता देवानं त्या मायमौलीला आयुष्य द्यायला पाहिजे होतं. पण असो, देवाघरी ती मायमौली जरी गेली तरी श्रावण महाराजांचं पवित्र कार्य विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज असंच अखंड चालू ठेवो. त्यांच्यावरती निवृत्तीनाथांची कृपा आहे, ज्ञानोबऱ्यांची कृपा आहे, गुरु कृपा आहे. आपल्या गुरुवर किती प्रेम करावं हे श्रावण महाराजांकडनं शिकावं. आदरणीय बाबांचं नाव श्रावण महाराज कुठे अभिमानाने घेतात. पूजनीय रायते बाबा माझे गुरु आहे. महाराजांची गुरुनिष्ठा, ज्ञानोबऱ्यांविषयीचं प्रेम, विश्वगुरू निवृत्तीनाथांचं प्रेम श्रावण महाराजांना कधीच कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव श्रावण महाराजांनी महाराष्ट्रभर पोचवलं.
ठेवलं आणि मोठ्या मोठ्या यादीमध्ये महाराजांचं कीर्तन होतात. हा त्या आईचा आणि आदरणीय आमच्या अण्णांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद कायमस्वरूपी भगवान परमात्मा त्यांच्या डोक्यावरती ठेव हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. सगळी गुणीजन महाराज मंडळी कीर्तना करता आली. या सगळ्या महाराज मंडळीची मी महाराजांच्या वतीने या परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्या जीवलग मित्र परिवाराच्या वतीने आभार धन्यवाद व्यक्त करतो. सगळी कीर्तनकार मंडळी नावं घेण्याच्या योग्यतेची पात्रतेची आहे, ज्येष्ठ आहे, वंदनीय आहे. या मंडळीची मोठी मोठी सेवा आहे. या सगळ्या मंडळीची नावं आमचे माऊली दादा घेणारे. मित्र कसा असावा? उजेडात आपल्याबरोबर चांगलं बोलेल, उजेडात आपल्याबरोबर चांगली टिप्पणी करेल, उजेडात आपल्याबरोबर छान छान म्हणेल असा मित्र नसावा. अंधारा सुद्धा आपल्यानंतर म्हटला पाहिजे नाही तो असं करूच शकणार नाही एवढी खात्री असणारा मित्र श्रावण महाराजांनी माऊली महाराजांच्या रूपाने कमवला. लय जीवाला जीव देणारा माणूस आहे महाराज. बऱ्याच माणसांनी उलटे पालटे प्रयत्न टाकण्याचा प्रयत्न केला. अरे माऊली काय असं काय तसं होईल का शक्य? पण महाराज नाण्याच्या दोन बाजू जर कुठल्या असेल तर त्या माऊली श्रावण महाराज आहे बघा. श्रावण महाराजाचा जर कुठं तपास लागत नसा तर माऊलीला फोन करायचा. एका मिनिटात माऊली सांगतो की महाराज इथे, महाराजाचं आज कीर्तन तिथे बघा. असा जीवाला जीव देणारा साथीदार आमचे माऊली महाराज. पांडुरंग परमात्मा त्यांनाही खूप मोठं करू. वारकरी संप्रदायाचा नाशिक कीर्ती निवृत्ती दादा असाच मोठ्या डौलाने अभिमानाने पडकत ठेवो हीच दादांच्या चरणी विनम्र भावे प्रार्थना करतो. वाणीला पूर्ण विराम देऊन या ठिकाणी थांबतो. ज्ञानोबऱ्यांचं भजन होईल, निवृत्तीनाथांचं भजन होईल. जय विठ्ठल. मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा त्र्यंबक करी मागे शोभे ब्रह्मगिरी. मायावाणी दाल्या दाय मायावाणी दाल्या दाय
पूजिता तैसे पूजिता